म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. दैविक कार्या या युवकाच्या संकल्पनेतून नेत्रहीन व्यक्तीसाठी जागतिक स्तरावर पहिल्यांदाच ब्रेल तंबोला आणि म्युझिकल तंबोला या प्रसिद्ध खेळाची ओळख करून दिली जाणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेरच्या अध्यक्षा रोटरियन प्रिया कारिया आणि जिग्नेश कारिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मी रोटेरियन प्रिया कार्य, सर्विंग प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर. आणि 24 जूनला आम्ही एक नवीन प्रोग्राम लॉन्च करतो आहे ज्याचं नाव आहे IC मॅजिक. हे व्हिज्युअली इम्पेअर्डसाठी आम्ही स्पेशली डिझाईन केलेले आहे. एक तंबोला, म्युझिकल तंबोला. आणि याची संकल्पना दैविक कार्याची होती की व्हिज्युअली इम्पेअर्डसाठी पण काहीतरी एक गेम असला पाहिजे. तर पुढे प्रोजेक्ट कन्व्हेनर जे आहेत ते सांगा. नमस्कार. आता हा विषय 8 महिन्या अगोदर किंवा 9 महिन्या अगोदर आमच्या पुणे क्लबच्या तंबोल्याच्या वेळेस हा आलेला होता आमच्या मुलाच्या मनात. दैविक कार्य त्याचं नाव आहे. यामध्ये हौजी आणि तंबोला जे आहे ते वर्ल्ड वाईड सगळे जगभरात लोक खेळतात, पण ब्रेलमध्ये ह्याला उपयोग कसा आणायचा तो कन्सेप्ट त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला होता. आम्ही त्याला सांगितलं तू क्रिएट कर आणि आम्हाला सांग कसं करायचं. तर त्यांनी रिसर्च करून लोकांना डिस्कस करून मग ही तिकीट त्यांनी काढलेली आहे. ही अख्खी तिकीट ब्रेलमध्ये आहे. याला अंक आहेत 8, 9, 15, 18, 1 ते 99 पर्यंत हे सगळ्या तिकीट्समध्ये अंक आहेत. आम्ही असे 500 तिकीट त्यांनी केलेले आहेत तयार. आणि 24 जूनला हा फर्स्ट लॉन्च होणार आहे. 24 जूनला बालकल्याण संस्थामध्ये. तर ब्रेल तंबोला जो आहे तो आतापर्यंत जगात कोणी केला नाही आहे अशी आमची माहिती आहे. आणि ह्याला आम्ही अंडर प्रोसेस कॉपीराईट करतोय कारण की हे एक इन्कम जनरेशन व्हायला पाहिजे इन्स्टिट्यूटला, ब्रेल इन्स्टिट्यूटला किंवा ब्रेलचे फॅमिलीला, हे व्हिज्युअली इम्पेअर्डला इन्स्टिट्यूटला इन्कम जनरेशन व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही हा प्रयोग राबला आहे. साधारणतः किती विद्यार्थी सहभागी? आता त्या 24 तारखेला स्पेशली एबल्ड आणि व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणून 200 ते 240 विद्यार्थी आम्ही अपेक्षा करतोय त्यामध्ये. आणि त्यांचे टीचर्स वगैरे जे असतील. किती वेळात आहे? वेळ आपला आहे 11 ते 1:30, पण अर्धा पाऊण तास थोडं अंडरस्टँडिंगला पुढे होऊ शकेल. म्हणजे 11 ते 2 आपला प्रोग्राम आहे. फॉलोड लोकेशन बालकल्याण संस्था राजभवनच्या समोर अलीकडे. आणि त्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळे यावे आणि तुम्ही एक्सपिरियन्स स्वतः बसून गेम खेळून एक्सपिरियन्स कसं ते ट्युनिंग होते तुम्हाला कळेल की आपण त्याच्यापेक्षा बरंच पुढे आहोत, पण ह्या फील आणि टचमध्ये ते आपल्यापेक्षा पुढे आहे. हे तुम्हाला तिथं एक्सपिरियन्स करता येईल. इथले जे ब्लाइंड असोसिएशन त्यांना पण काय त्यांना आपण लेटर पाठवलेलं आहे. फोनवर बोलतो, कोणाला ट्रान्सपोर्टची रिक्वायरमेंट आहे ते ट्रान्सपोर्टचं पुरवतोय आपण. आणि हा प्रोग्राम फॉलोड बाय लंच आहे, तर त्यांना पॅक लंच पण देतो. तर बालकल्याण संस्था आम्हाला खूप सपोर्ट करतो या प्रोग्रामचं. बेसिकली त्यांच्यातर्फे पण सगळ्यांना इंट्रोडक्शन चालले, लेटर्स चाललेत, इन्व्हिटेशन चालले, ते सगळं चालू आहे. आव्हान त्यांना सगळ्यांनाच काय करणं, सगळ्या जे काय ब्लाइंड असोसिएशन किंवा जनरल नागरिकांना काय आव्हान करणं? आम्ही हेच सांगतो की तुम्ही या बघा आणि आम्ही तुमच्याकडे येऊन त्यांना शिकवूया कसं खेळायचं. परत प्रिंट करायचं असेल परत, कारण की एकदा हे तिकीट यूज झाले की ते संपली तिकीट, तर परत प्रिंट करून आम्ही सगळे इन्स्टिट्यूट्स जे व्हिज्युअल इम्पेअर्ड आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो सर. हे आमची भूमिका आहे. आणि रोटरीकडनं प्रचार प्रसार याचा? रोटरी तर आहेतच, पण रोटरी सोडून इंडिव्हिज्युअली पण आम्ही करणार आहोत. कारण की रोटरीमध्ये आता यांचं वर्ष आता 30 जूनला संपतंय, पण रोटरीने आम्हाला हा सपोर्ट केलेला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. आणि स्टार मेलोडी जे आहे आमचे रोटेरियन शीतल शाह ते त्या दिवशी परफॉर्म करणार आहे लाईव्ह कॉन्सर्ट. आणि आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जे आहेत संतोष मराठेजी, ते येणार आहेत इनॉग्रेशनला या प्रोग्रामच्या. त्यांना हा प्रोग्राम खूप आवडला, तर ते स्वतः येणार आहेत सपोर्ट करायला या कॉजला. त्यांच्याबरोबर त्यांच्या वाईफ तनुजा मराठेजी पण येणार आहेत. कारण हा बडी इव्हेंट करणार आहे आम्ही, की स्पेशल आणि नॉर्मल हे असे दोघं जण हा एकत्र मिळून कसं खेळू शकतात